येथील सर्व उपासक आता बोटिंग करण्यासाठी निघालेले आहेत। बघा बोटीमध्ये सर्व उपासक, हे बघा आमचा छोटा उपासक बारीक पिल्लू आहे। मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालेल्या धार्मिक संवत्सरातील सर्व उपासक या ठिकाणी आपण बघत आहोत बोटिंग करताना। सर्व आता या पूर्ण घाट आता बघणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे घाट आहेत आपण बघणार आहोत। या ठिकाणी बोटिंग चालू आहे, बोटिंग। बघा हा ब्रिज आहे, ब्रिजवर बघा रेल्वे चालू आहे। रेल्वे समोर बघा ब्रिज आहे, मालगाडी चालली आहे, मालगाडी। बघा वरती ब्रिज आहे आणि या ब्रिजवरून रेल्वे जात आहे, मालगाडी।
डबल ब्रिज आहे, खाली रेल्वे जाते आहे, वरतून गाड्या जात आहेत. संत रविदास का नाम जाने हो तो संत रविदास जी, उनका देखो मंदिर है, संत शिरोमणि रविदास का मंदिर है, हाथ जोड़ के बना लो. रविदास का मंदिर है, रविदास का. संत रविदास का जन्म यहीं पे हुआ था, काशी में. संत रविदास जी का काशी में जन्म हुआ था. ये संत रविदास जी का मंदिर है, देखो हाथ जोड़ के बना लो. चलो 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 चलो. संत रविदास जी के ना अभी उधर जाने का थोड़ा धूप कम हो जाएगा ना, निकलेगा. बघा फोटो काढायला सेपरेट बोर्ड केला आहे ते, आणि फोटो काढायला ते सेपरेट बोर्ड केला पोरगी. अशा पद्धतीने आपल्या बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक हे टोटल जवळपास 49 उपासक आहेत आणि सर्व बाजूने दोन्ही बाजूने या ठिकाणी बसलेले उपासक मावसाळ्यावर आलेल्या धम्मसहलीतील उपासक आहेत. प्रत्येकाने जॉकेट घातलेला आहे आणि या सारनाथ येथील वेगवेगळ्या प्रकारचे इथे घाट आहेत, अनेक प्रकारचे घाट आहे. 84 घाट आहे, मनकन का घाट आहे, नऊ घाट आहे, राजघाट आहे, काळघाट आहे, असे अनेक प्रकारचे घाट आहेत. ते घाट बघण्यासाठी या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी आलेले आहेत. बघा बोटिंग, काशीची परिक्रमा होईल, पूर्ण काशीची परिक्रमा या ठिकाणी उपासकांच्या होत आहे. आपले उपासक जॉकेट घालून अगदी सज्ज आहेत, पूर्ण रेडी आहेत. भगवान की, बुद्ध भगवान की जय. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. बोलो गंगा मैया की जय. सवारी है तो बताना पड़ता है कि यहाँ काशी का परिक्रमा हो रहा है. आपका प्रहलाद घाट है, तिलिया नाला घाट है, सब मतलब इसका परिक्रमा होता है. अशा पद्धतीने आज आपण सर्व धम्मसहलीतील उपासक काशी येथील पूर्ण संपूर्ण घाट, वेगवेगळ्या प्रकारचे घाट आहेत, ते घाट बघण्यासाठी या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. हे सर्व बोटी आहेत या ठिकाणी आपण बघत आहात. अनेक बोटी हे परिक्रमा करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत, आपण बघत आहोत.
बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद येथून आज सारनाथ येथील सम्यक स्तूपाला चौखंडी स्तूपाला भेट देण्यासाठी आलो. त्यानंतर मुलगंध कुटी बुद्धविहार, त्यानंतर म्युझियम वगैरे सर्व बघितलं आणि आपल्या उपासकांनी आग्रह केला की भंतेजी आम्हाला या घाटाची वगैरे बाकीच्या गोष्टीचं आम्हाला काही घेणं देणं नाही, परंतु नेमकं तिथे काय असते आम्हाला बोटिंग करायची आहे, बोटिंगचा प्रवास आम्हाला करायचा आहे आणि म्हणून सर्व उपासक या ठिकाणी बोटिंग करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघत आहोत हे सर्व माझ्या पाठीमागे सर्व बसलेले उपासक आहेत, ते बोटिंगनी प्रवास करत आहेत आणि इथे नियम आहे की बोटीमध्ये बसले असता या ठिकाणी जॉकेट घालावं लागते. जॉकेट जर नाही घातलं तर ते बोटिंगवाल्याला पण दंड बसते आणि आत बोटिंगमध्ये बसलेल्या उपासकांना सुद्धा. आणि भीती असते की पाण्यामध्ये पडलं काही झालं, हां, आणि पाण्यामध्ये माणूस पडलं तर डुबत नाही, ते पाण्याच्या वरती येते. त्याच्यामुळे ते जॉकेट घालणं अतिशय महत्त्वाचं आहे. जॉकेट, हां, त्या जॉकेटचं नाव आहे लाईफ जॉकेट. असं ते लाईफ जॉकेट आवश्यक आहे पाण्यामध्ये, कारण बाय चान्स पाण्यामध्ये माणसाला ते डुबू देत नाही, माणसाला आधार ठेवते, म्हणून ते जॉकेट घालणं गरजेचं आहे. हे जे आपल्या उपासकांनी जे जॉकेट घातलेले आहेत ते जॉकेट घालण्याचं कारण असं आहे की या पाण्यामध्ये ते जॉकेट माणसाला पाण्यामध्ये डुबू देत नाही, पाण्यावरती माणसाला आधार ठेवते. ते लाईफ जॉकेट म्हणतात त्याला, लाईफ जॉकेट. तर ते लाईफ जॉकेट प्रत्येकांना या ठिकाणी दिलेलं आहे, ते आवश्यक आहे आणि म्हणून आपण या गोष्टी बारकाईनं समजून घेणं महत्त्वाचं आहे. हे त्रिलोचन घाट बघा, त्रिलोचन घाट. इकडे बाजूला बसल्या अशा कारणाने त्या दिसत नव्हत्या. आईचं काय नाव? शांताबाई. छान छान छान. हे बघा, हे आमच्या सर्व आई बाबा बसलेले आहेत सर्व. फक्त फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि स्पेशल बोटिंग बुक केलेली आहे. हाय,
ताज होटल आहे त्यांचा एक दिवसची किंमत किती आहे माहिती आहे का तुम्हाला? एक दिवसचा 40,000 रुपये. आता 2 बेड येतं, जास्त नाही, 2 बेड 40,000 यांचा किंमत आहे. ते नाना पाटकर हिरो आहे का? नाना पाटकर, ते नाना पाटकर इथे आला होता, ते हॉटेलमध्ये थांबला होता. हे हॉटेलला ते बाजूला हॉटेल आहे ना, तिथे थांबला होता. तिथे मतलब शूटिंग केला होता. वनमास पिक्चर आला होता. वनमास नवीन पिक्चर बनवला आहे वनमास. ते तिथे शूटिंग केलं होतं. हे इथे थांबला होता. अग्नेश्वरी घाट आहे ना, ते हॉटेलमध्ये थांबला होता. ते भोसले घाट आहे ना, भोसले घाट, तिथे शूटिंग केलं होतं. ते बघा, ते भोसले घाट आहे. नाना पाटकर. चला पुढे त्या दोघांनी बघा हे पूर्ण बोट बुकिंग केलेली आहे व्हिडिओ फोटो काढण्यासाठी. हे भोसले घाट आहे बघा, भोसले घाट. नाना पाटेकर शूटिंग केलं आता. याच ठिकाणी नाना पाटेकर यांनी शूटिंग केली होती. वनवास पिक्चरची शूटिंग या ठिकाणी केली होती. हॅलो, अंदर करो, हाथ अंदर करो. हाथ दत्रेश्वर महादेवचं मंदिर आहे. ते त्यांचा मतलब आई होता, ते त्यांचं नावावर मंदिर ठेवलं आहे. ते रत्नेश्वरी बाई नाव होतं त्यांच्यावर. ते नावावर मंदिर बनवलं. ते बोलला ते भगवान से मी कर्जमुक्त झाला आहे. ते बोलला भगवान ते कर्जमुक्त कोई हो सकता है, माँ से कोई कर्जमुक्त हो सकता है नहीं. इसीलिए भगवान ने श्राप दिया, वो मंदिर टेढ़ा हो गया. इसी को बोलते हैं काशी करवट. देखो, इसी जगह पे शंकर पार्वती स्नान किए थे. शंकर पार्वती यहाँ स्नान किए थे. शंकर पार्वती हर बात में लेकर बॉडी आता है. यहाँ भी चला जाता है, मोक्ष प्राप्त होता है. यहाँ जलाने से मोक्ष प्राप्त होता है. 500 किलोमीटर. हे सजनानो, हे बघा या ठिकाणी हे प्रेत जळत आहेत. दर 5 मिनिटाला एक प्रेत या ठिकाणी जळते. दर 5 मिनिटाला एक प्रेत जळते या ठिकाणी. असं मनकन का घाट आहे. या परिसरामधून दर 5 मिनिटाला या ठिकाणी प्रेत जाळल्या जाते. हिंदू जो भी जलाया जाता है उसको मोक्ष मिलता है. 500 किलोमीटर. हिंदू धर्मामध्ये अशी त्यांचं धारणा आहे की या ठिकाणी डेड बॉडी जाळली म्हणजे त्याला मोक्ष मिळते आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. हो, आता खाली येता बरोबर आहे. हो दादा ऐका जरा. आता खाली ते पाणी डुबलं ना, ते वरती चलवता बघा. वरती बघा, ते वरती बघा. तिथे वरती पण चलवता डेड बॉडी बघा. इकडे हे तुमचा मेन स्टॉप आहे. आता काय आहे, इथे डेड बॉडी चलवतात ते सगळे. मतलब चला. वो पानी में डुबा, गंगा में डुबा के उसके बाद में ले जा कपड़ा निकाल के जलाते हैं. अभी इसका काम चालू है. सुंदरीकरण का काम चालू है. पूरा काम धाम चालू है. पशुपतिनाथ से दर 5 मिनिटाला या ठिकाणी प्रेत जाळल्या जाते. दर 5 मिनिटाला प्रेत. मनकटिका घाट. जब नेपाल के राजा यहाँ पे आए थे तो यहाँ के राजा से थोड़ा सा जमीन मांगे थे. तो ऊपर देखो पशुपतिनाथ का मंदिर है. ऊपर देखो, ये ऊपर देखो पीपल का झाड़ दिख रहा है, वो पशुपतिनाथ का मंदिर है. उसी के बगल में काशी विश्वनाथ मंदिर है. ज्योतिर्लिंग जिसको बोलते हैं, मतलब सब आते दर्शन करने के लिए. काशी विश्वनाथ मंदिर ये नेपाल के राजा बनाए थे. ललिता घाट के ऊपर देखो पशुपतिनाथ का मंदिर है. और नरेंद्र मोदी यहाँ पे स्नान किए थे. नरेंद्र मोदी यहाँ पे स्नान किए थे. यहाँ पे नरेंद्र मोदी यहाँ पे स्नान किए थे. वो ऊपर देखो पशुपतिनाथ का मंदिर है.
ये नेपाल के राजा बनवाए थे। चलाओ थोड़ा सा आगे लेके घुमाइए, थोड़ा सा आगे जाके घुमाइए। बोल दिया भाड़ा भाड़ा के लिए बोल दिया। ते कल्लू डोम नोकरीवर ठेवला होता ते राजा हरिश्चंद्रला, ते राजपाट सोडून तिथे नोकरी केला होता राजा हरिश्चंद्र घाटला, बरोबर. इथे कल्लू डोमचं घर आहे समोर बघा, शेर मला दिसतं का, शेर शेर दिसतं का वरती, इथे बघा माझा हात बघा कुठे, हे सवार हे कल्लू डोमचं घर आहे, स्वतःचं घर आहे तिथं. ते राजा हरिश्चंद्र नोकरीला ठेवलं होतं, बरोबर. ते हरिश्चंद्रचा पोरगा मेला होता, ते मेल्याचं साप कापला होता ना, ते कापला होता, ते गेला ते घाटावर, ते बोलला हरिश्चंद्रला मला मतलब लकडी द्या, आग द्या. ते बोलला आमच्याकडे काय आहे नाही, ते सगळे दानमी ते दिले आहे. ते बोलला मला काय तर मतलब द्या, तर ते साडीचं पल्लू फाडला, त्याला दिले, तो लकडी आग दिला. ते भगवान प्रगट झाला, ते सगळेला मतलब जिंदा केला, सगळे स्वर्ग गेला. चला बोलवा ये लोग गंगा आरती लेके सब जाएंगे वो लोग. क्या माइक रहता है, सही रहता है, गला बैठ जाता है, कोई आधा सुनता है आधा नहीं सुनता है. गला बैठा नहीं वो 2-3 दिन हो गए. अरे हाथ धो दबा, हाथ अंदर करो, हाथ अंदर करो. पैसा ले बोलता हूँ. इधर खड़े हो या पूरे फोटो निकालता हूँ. वही बात है. अरे रे एक फोटो निकालता हूँ. वीडियो चालू है.